माणसाच्या जगण्यातलं सगळ्यात मोठं सुख म्हणजे वेळच्या वेळी येणारा पावसाळा, वेळच्या वेळी येणारा हिवाळा आणि वेळच्या वेळी येणारा उन्हाळा. माणसाच्या जगण्यातलं मोठं दुःख अवेळी पडणारा पाऊस, अवेळी येणारी थंडी आणि अवेळी पडणारं तीव्र ऊन. यातनं वाचण्याचा आणि सुखी होण्याचा मार्ग आता तरी पृथ्वीवर माणसांच्याच हातात आहे. माणसांचं स्वतःचं वाटोळं माणसांनी स्वतःच केलं. सृष्टीचं वाटोळं माणसं जितकं करत राहतील तितका माणूस दुःखी जगत राहील. माणसानं सुधारलं पाहिजे, विकसित झालं पाहिजे. म्हणजे काय तर आपल्यामुळं सृष्टीचं जे संतुलन बिघडलेलं आहे ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं. आणि नुसतं झाडं लावणं नाही, अनेक गोष्टी आहेत, अवांतर गोष्टी आयुष्यातल्या ज्या अतिरिक्त गोष्टी आहेत. कचरा करणं असेल, झाडं तोडणं असेल, धरणं बांधणं असेल, मोठमोठी नद्या आटवणं असेल, नद्या घाण करणं असेल, नद्यांमधलं प्रदूषण, उद्योगधंद्यांचं प्रदूषण असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. माणसं पुन्हा मागास झाली पाहिजेत पर्यावरणाच्या बाबतीत. ती आपले पूर्वज मंडळी झाडं, जंगलं, डोंगर, नद्या यांना जे आदरणीय मानायची ते चांगलं होतं, ते पूजनीय झालं आणि तिथून वाटोळं झालं. तर माणसं सुधारली पाहिजेत. फुलं सोडणं, कचरा सोडणं, घाण पाणी सोडणं नद्यांमध्ये, याही गोष्टी टाळल्या पाहिजेत. डोंगर उघडे बोडके करणं, विकासाच्या नावाखाली वाताहत करणं डोंगरांची, हे गरजेचं नाही. आपण विकास म्हणजे काय हे नीट शोधून काढलं पाहिजे आणि जुनं मागास आदर्श जगलं पाहिजे. प्रदूषणं अन्नाची, हवेची, वातावरणाची, पाण्याची आणि माणसातल्या नात्यांची कमी केली पाहिजे. शोधली पाहिजेत आपल्या काय चुका होत आहेत आणि पृथ्वी पुन्हा एकदा सुरक्षित केली पाहिजे. आपण जगायचं असेल तर पृथ्वी शुद्ध निर्मळ जगवली पाहिजे.